महाराष्ट्रात सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून ऑपरेशन खरातवरून राजकीय वातावरण तापले आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या कारवाईमागे काहीतरी मोठे दडले असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे। पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की या संपूर्ण प्रकरणात केवळ वरवर दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा अधिक मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे। त्यामुळेच या प्रकरणाची सीबीआय आणि सीआयडी मार्फत सखोल चौकशी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच नाशिकमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींच्या बॅनरवर फुल्या मारण्यात आल्याच्या घटना घडल्या असून यामागील कारणेही संशयास्पद असल्याचे शिंदे यांनी सांगितले। त्यामुळे ऑपरेशन खरात हे केवळ एक साधे प्रकरण नसून त्यामागे मोठे राजकीय किंवा सामाजिक सूत्र असण्याची चर्चा अधिकच रंगू लागली आहे। दिलेला आहे। खरं म्हटलं तर मला कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे। मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्र पक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने त्यांना कोण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय याचा त्यांनी शोध घ्यावा। मित्र पक्षाच्याकडे आपण तशा असलेल्या काही घटना बघितल्या त्याचं उत्तर त्यांनी शोधावं। आमचा काही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांना डॅमेज करण्याचा कुठलाही वाईट हेतू आमचा नाही। एक रोहित पवार यांच्याकडनं एक अशी बातमी येते आहे की भोंदूबाबा खरात जो आहे त्याच्या वतीनं काही महत्वाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या फोटोंवर फुल्या मारल्या जात होत्या आणि तशीच फुली अजितदादा पवार यांच्या फोटोवर सुद्धा मारलेली हस्तगत झालेली आहे। मी कालही सांगितलं होतं, सभागृहामध्ये सुद्धा ही चर्चा झाली, त्यावेळेला सुद्धा चर्चा अशा मध्यम झाली होती की ऑपरेशन खरात हा निव्वळ हा ऑपरेशन करत असताना त्याच्या पाठीमागं काहीतरी असेल, त्यामुळे एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे। त्यात रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं केलेलं गेलेलं आहे। अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती। त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल, आता सीआयडी चौकशी चालू आहे, सीबीआय चौकशीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे। मला अजूनही कळत नाही की मी बघितलं नाशिकला एक बॅनर लावलेला दिसला, त्यामध्ये सामान्य जनतेची भावना त्या बॅनरमधून कळली की साधा एफआयआर सुद्धा होऊ शकत नसेल अजितदादांचा, ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यामुळे शंकेला अनेक कारणं आहेत। त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कारवाई करतोय, परंतु काय कारवाई केली, ब्लॅक बॉक्सचं काय झालं, ब्लॅक बॉक्सला लगेच आपण 21 दिवसाच्या आतमध्ये लगेच त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे। अजून त्याच्या बाबतीत मला रिपोर्ट आला नाही। सीआयडी चौकशीची काय झालं त्याच्या बाबतीमध्ये खुलासा झाला नाही आणि म्हणून ह्या शंकेच्या मध्ये रोहित पवारांनी केलेल्या शंकेला कुठेतरी त्या ठिकाणी साम्य जुळतं का याचा निश्चितपणाने शोध आता खात्याने करणं गरजेचं आहे। सर, पण अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सातत्यानं अशोक खरातला अटक होऊन जवळपास आता 10 दिवस झालेले आहेत, 10-15 दिवस झालेले आहेत, परंतु अशोक खरातांचे कुटुंबीय मात्र अद्याप देखील फरार आहे। काल मुलगा हर्षवर्धन खरातला अटक केली जाते, परंतु त्यांच्या पत्नी कल्पना खरात या देखील अद्याप कुठेतरी फरार आहे। एसआयटीचा तपास हा सगळ्या संथ गतीने सुरू आहे का यावर प्रश्न। माझ्या माहितीप्रमाणे एक चांगले अधिकारी तिथे एसआयटीच्या प्रमुख म्हणून ठेवलेले आहेत। त्यांचं काम मी स्वतः बघितलेलं आहे। मला वाटतं की ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि चौकशी त्यांची चांगली करून निश्चितपणाने जे काय आहे ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। आता पुरावे चर्चा चौकशीतून जी काही नावं निष्पन्न होतील, जे काही पुरावे येतील त्याच्याप्रमाणे ते चौकशी करून कारवाई करतील। लगेच त्यांच्या कुटुंबाला कारवाई करताना त्यांचा सहभाग किती आहे काय हे बघून त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई ते करत असतील। राहुरीमध्ये आता अक्षय कडले यांना उमेदवारी भाजपने दिलेली आहे, तुमचा पण उमेदवार असणार आहे कारण तुमच्याकडे ती जागा आहे? नाही, अद्यापही आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली नाहीये। पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। संबंधित असलेल्या वरिष्ठ नेते आम्ही बसू आणि त्याच्यावर काय चर्चा करेल त्याचा निर्णय आम्ही घेऊ। परंतु त्या ठिकाणाहून प्राजक्त तनपुरे तुमच्या पक्षाकडून इच्छुक आहेत, तुमच्या पक्षाचे माझे आमदार आहेत त्या ठिकाणचे, त्यांना या ठिकाणाहून संधी मिळू शकते का? पक्षाकडे काही प्राथमिक या संदर्भात चर्चा सुरू आहे? त्या प्राजक्त तनपुरेंशी आम्ही चर्चा करू, मी असेल, पवारसाहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, आम्ही चर्चा करू आणि ह्या निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात काय करायचं याचा निर्णय आम्ही निश्चित घेऊ।
खरं तर काल जैन मुनी नयन पद्मसागर स्वामी यांनी एक विधान केलेलं आहे. ते विधान अर्थात असं आहे की महाराणी ताराराणी या जैन धर्मीय होत्या आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा जैन होते, अशा पद्धतीचा दावा नयन पद्मसागर स्वामी यांच्याकडनं होताना पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने बघता दोन समाजात तेढ निर्माण करणारे हे वक्तव्य नाही का? ते कोण कुठल्या समाजाचा कोण कुठल्या धर्माचा हा आता त्यांनी शोध लावण्यापेक्षा त्यांचं वंश त्यांचे असलेले पूर्वज याची सर्व माहिती घेतल्यानंतर वक्तृत्व केले तर मला योग्य वाटेल. मला वाटतं की एखादा कर्तृत्वान अशा युगपुरुष किंवा महापुरुष असेल त्याला आपल्या समाजाचा दाखवण्याचा प्रयत्न होत असेल, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, नाराजी होऊ शकते. मला वाटतं तर सध्या महाराष्ट्रामध्ये एवढंच चाललेलं आहे की धर्मवाद हा जास्त चाललेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या वक्तृत्व रोज आपल्याला पाहायला मिळते, त्यात आश्चर्य वाटायची कारण नाही. सर, या सगळ्यात मोठी एक बातमी सगळा आहे. कार्यक्रम होत सर, असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि स्वतः मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये दावा केला की माझा बंद गळा देखील बाबांमुळे चमत्कारिक पद्धतीने सुरू झाला, अशा पद्धतीचा दावा ऋतू तावडेंनी केला. मला वाटतं अंधश्रद्धा कायदा आता फार कडक करावा लागेल असं वाटायला लागलेलं आहे. सर, कालची एक मोठी बातमी आहे. काल सुनील तटकरे एबीपी माझावर होते आणि त्यांना स्पष्टपणे असं म्हटलं की विलगीकरणासंदर्भाची माहिती जी आहे ती अजित पवारांकडून आपल्याला आली, ती कल्पना होती आपल्याला या सगळ्या विषयात. खरं तर याच्या आधी ज्यावेळेस तुमच्याकडून विलगीकरणासंदर्भात बोललं जात होतं त्यावेळेस त्यांच्याकडून एक स्पष्टपणे म्हणण्यात आलं होतं की विलगीकरणाची अजित पवार मी प्रदेशाध्यक्ष असतं तर नक्कीच माझ्यासोबत चर्चा केली असती. आम्हाला या संदर्भात कुठलीही कल्पना नव्हती. त्यामुळे आता कुठेतरी एक खोटं बोलतायत का ते, किंवा त्यावेळेस खोटं बोलले आणि आता त्यांच्या तोंडातून खरं आलंय का? नाही, आम्ही हे सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं, ते सत्य आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय, म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं ते त्यांनी खुलासा करावा. सुनेत्रा वहिनीचं नेतृत्व तुम्हाला मान्य असेल का जर आता पुन्हा एकदा विलगीकरणाचा विषय जर आला? माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा हयात असताना विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये काय करायचं काय नाही करायचं याच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली होती. अजितदादा गेल्यानंतर ज्यावेळेला सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व पुढे आणायचा निर्णय झाला, हा कुठेही चर्चेच्या बाबतीमध्ये करत असताना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्यांनी त्याप्रमाणे काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार होता. कोणाला करावं ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही सांगण्याची त्या ठिकाणी वेळ येण्याची गरजच नव्हती. आता ते जे सांगतायत की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती आणि ते नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाहीये. त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाली नाही त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं. मला वाटतं की सुनेत्रा वहिनींचा आता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, सगळे त्यांची प्रमुख पदं त्यांना दिलेली आहे. आता ही चर्चेचा आम्ही विषय जो आहे तो बाजूला ठेवून आता आम्ही आमच्या पद्धतीने पक्षवाढणी आणि आमचे आमदार खासदार सगळेजण आता सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या माध्यमातून जी काय सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम करतायत. परंतु अजितदादांच्या मृत्यूनंतर देखील सातत्यानं विलिनीकरणाच्या संदर्भात आमच्याशी दादांनी कोणतीही चर्चा केली नाही, आम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत, अशा पद्धतीनं जो काही दावा सुनील तटकरे यांच्याकडनं केला जात होता तो त्यांनी काल दावा स्वतःच खोटा ठरवलेला आहे. परंतु अजितदादांना मृत्यूनंतर देखील बदनाम केलं जात होतं का अशी वक्तव्य करून? याची कल्पना मला नाहीये, पण मला वाटतं की त्यांनी हे कबूल केलंही. आम्ही हेच सांगत होतो की आम्ही कुठल्याही प्रकारची आम्ही फक्त त्यांचं दादांचं झालेलं निधन होतं त्या निधनाच्या वेळेला त्यांची अंतिम इच्छा म्हणून आम्ही भावना व्यक्त केली, ती पण आम्ही लगेच केली नव्हती. काही लोकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया लगेच द्यायला सुरुवात केली होती, आम्ही दिली नव्हती. मला वाटतं की आता हा विषय संपलेला आहे. सत्य जे होतं ते बाहेर त्यांनी सांगितलं, उशिरा का होईना सांगितलं त्यांना. आता हे दादांचं नाव खराब झालं काय? नाही, हे आता मी सांगणार नाही, कारण आम्ही जे सत्य होतं ते सांगितलं. आता ते सत्य त्यांनी उशिरा सांगितल्यानंतर त्यांनी का सांगितलं नाही, त्यांना कोणी सांगितलं का की हे तुम्ही आता बोला, तुम्ही बोलू नका, हे त्यांना विचारा. त्यावेळेस अजित पवारांच्या निधनानंतर तातडीनं पहिल्यांदा जर प्रतिक्रिया करून यायला सुरुवात झाली तर ते तुमच्या पक्षाकडून सुरू झाली होती. त्यामुळे कुठेतरी एक दबाव होता आणि या दबावाला
जुगारून कुठेतरी सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करायचं होतं, कारण सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षासंदर्भात तुमच्यातून कुणीही बोलत नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी हा निर्णय घ्यावा लागला, अशी एक चर्चा या निमित्तानं समोर आली. हे कसं आहे, जर तर त्या प्रश्नाला महत्व नसतं. असं आहे की विलिनीकरण त्यावेळेला होणार होतं, ही चर्चा होती का होती. फोटो का दाखवला 2-4 दिवसानंतर काही लोक सांगत होते की नाही, ही चर्चा अशी झाली नव्हती म्हणून ती बैठकीचा फोटो दाखवला गेला असेल. आता तो फोटो दाखवल्यानंतर एक आल्यानंतर मग आता तो फोटो का दाखवला, मग तुम्ही चर्चा करताना हे नेतृत्व मान्य करणार का, ते नेतृत्व मान्य करणार ना, असे प्रश्न विचारण्याचा प्रश्न करणंच हे चुकीचं होतं. मला वाटतं की ती विचारण्यामधला त्यांचा हेतू काय असेल याची मला कल्पना नाही. पण मला वाटतं की आता हा विषय आम्ही स्वतः सर्व थांबवलेला आहे. आम्ही आता आमच्या पद्धतीने काम करतोय. तुमच्याकडून एक सांगण्यात आलं होतं की विलिनीकरण हेच अजित पवारांना एक श्रद्धांजली असेल. आता पुन्हा एकदा ती संधी येते, कारण त्यांच्याकडून म्हणणं येत आहे तुम्ही ते नेतृत्व मान्य करत सुनेत्रा पवारांचं आणि कुठेतरी एक एकत्रीकरण होईल. आता कुठल्याही प्रकारची अशी चर्चा मीडियावर आहे, कुठली चर्चा आमच्यावर नाही, कुठली चर्चेचा आता सध्या विचार पण नाही. त्यामुळे जर तर त्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. परंतु सातत्यानं सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्याकडनं सुनेत्रा पवार यांची फसवणूक होते का, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतं. एकीकडे त्यांच्या पक्षाचं संविधान बदलण्याचं प्रकरण असेल किंवा आता मात्र विलिनीकरणाच्या संदर्भात दादांनी आम्हाला सांगितलेलं होतं, अशा पद्धतीचं वक्तव्य असेल. हे सगळं सुनेत्रा वहिनींना गाफील ठेवून ही सगळी प्रकरणं त्यांच्या मार्फत होत होती का? सुनेत्रा वहिनी मला वाटतं आता निर्णय घेतात असं दिसून येते आणि त्यांनी निर्णय काय घेतलेले आहेत मला आजच कळलं. काही कॉन्ट्रॅक्ट पण रद्द केलेले वगैरे. त्यामुळे ते आता त्यांच्या नेतृत्वाची त्या ठिकाणी ते काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं उत्तर मी देणं बंधनकारक नाही. ओके, ते हे राहिलं ना, ते तारा राणीवाल्यांच्यावर तुम्ही काय बोललात? बोललो ना तारा राणीचा, हा, ठीक आहे. बोललो. पक्षाच्या तुमच्या बैठका चालू आहेत, आज कोणत्या जिल्ह्याच्या बैठका होत आहेत आणि आगामी काळामध्ये पक्षामध्ये काही तुम्ही बदल करतायत का, कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे? काल विदर्भ झालाय, आता मराठवाड्याच्या बैठका आज होतील, उद्या एक अजून परत उर्वरित महाराष्ट्राच्या होतील आणि या बैठका झाल्यानंतर 6, 7, 8 तारखेला सगळ्या फ्रंटलच्या बैठका मी, सुप्रियाताई वगैरे आणि पक्षाचे नेते मंडळी आम्ही बसून करणार आहोत. ह्या सगळ्या बैठका झाल्यानंतर पक्षाच्या फेररचनेमध्ये आम्ही सुरुवात करणार आहोत आणि काही बदल करणार आहोत आणि नंतर राज्यामध्ये दौरे चालू करून मग लोकांच्यासाठी आम्ही कार्यरत करण्यासाठी पक्ष सक्षमतेने करणार आहोत.